सीपीआर रुग्णालयात नोकरी लावण्याच्या आमिषानं जिल्हाधिकारी यांचा आणि सीपीआर अधिष्ठाता यांच्या नावाचा बनावट सही शिक्का वापरून खोटी नियुक्तीपत्रे देऊन दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी राधानगरी तालुक्यातील कसबा वावळा इथल्या नितीन अशोक कांबळे व शेळेवाडी इथल्या गणेश एकनाथ कांबळे यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। राधानगरी तालुक्यातील नितीन कांबळे आणि गणेश कांबळे या दोघांनी गायत्री जयवंत वारके आणि दिलीप गणपती दावणे यांना सीपीआर रुग्णालयामध्ये नोकरी लावतो असं आमिष दाखवलं। त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले। त्यांची फसवणूक करण्याच्या हेतून आयुक्त मान्य जिल्हा विभाग रुग्णालय कोल्हापूर यांना शिफारस केल्याचं खोटं नियुक्तीपत्र तयार केलं। त्यावर सीपीआरचे अधिष्ठाता डॉक्टर एस मोरे आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या बनावट सही आणि शिक्का मारून हे नियुक्तीपत्र दिलं। या प्रकरणी सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश कांबळे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयित आरोपी नितीन कांबळे आणि गणेश कांबळे या दोघांना तात्काळ अटक केली। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।